यशोदा बाईला वे गंगा सुरावंताला कोल्हापूरच्या आईला वे जाणू जोगूबाईला दंडवट माळाला वे धोरण हे माळाला हनुमाये वड्याला वे संगुशाये पटलाला रंगण मन गाईला वे गारुबाये गावड्याला मंडराचे भूषण वे गाडीला वे निशाणा गंगापूर गावाला वे संत बाळू मामाला त्यांच्या गुरुला वे आमचे नावाने तुम्हाला सुंदराने मांडल वे वाजवत गेला ज्योतिर्लिंग देवाला वे सुंदराने मांडल गोळ्या माझ्या देवाला वे पार्वत्या मायेला सुंदराने मांडल वे अनमेदा माने गाईला सुचनी माया ख्याला वे अरेवाडीच्या देवाला सुचनी माया ख्याला वे अरेवाडीच्या देवाला सुंदरान मांडल वे पंढरपूर शहराला चंद्रभागा तीराला वे पुंडलिक बाळाला पुंडलिक बाळाला वे त्याच्या माता पित्याला वळल्या आईला वे कमीन्या मातेला देवाच्या पहिला वे अंजन माने गाईला गावच्या शिवला वे दंडीच्या हे माळाला तू माझ्या नवल्याला वे सुंदराने मांडला सुंदराने मांडल वे रे गडाला पाच वीर देवाला वे सुंदराने मांडल अंजन हे गावाला वे रे मैराड्याला नाग माझ्या मातेला वे सोनवाये सुनेला कोकरापूरच्या माळाला वे वडवडच्या माळाला बार्शीच्या गावाला वे भगवान बुवाला उपळाई गावाला वे सातपुते गुरुला सुभैरण मांडल सुभैरण मांडल उपया तुम्हाला गावाला वे गुरु माधुवाला रामेश्वर देवाला मन गाईला झाडी मोरे गावाला वे भगवतीच्या कडेला पराजय झाला यशवंत गुरुला मार्ग लावल्या धन्याला व विरू माझ्या राजाला सुंदराने मांडल सुंदराने मांडला डोंगराला येडसरे मातेला डोकी गावाला वे गुरुबाई काकाला डोकी गावाला व गुरुबाई काकाला
येडशी शेर गावाला रामलिंग देवाला येडशी शेर गावाला रामलिंग देवाला आला सुभयराने मांडले तुळजापूर शहराला पार्वत्या माईला अंबिका देवीला सुंदराने मांडले उगवत्या बाजूला उंबरग्याच्या मठाला व माईला या सिधाला मेरू माझ्या राजाला व म्हणे गाईला सोलापूर जिल्ह्याला सिद्धेश्वर देवाला सोलापूर जिल्ह्याला सिद्धेश्वर देवाला वेडे वेडे गावाला व नागनाथ स्वामीला वेडे वेडे गावाला व नागनाथ स्वामीला सुंदराने मांडले पुणे जिल्ह्याला पुणे जिल्ह्याला हावली त्याचा तालुका तालुक्याच्या बाजूला जेजूर हे गडाला मलारी माझ्या देवाला माळसकांत राणीला गावडीला याव हेगड्या परदानाला सुभेरान मंडेले जन्मभूमी गावाला गाव नगार पान फुला गार गाव नगार पान फुला गार भोगावतीच्या शेजार व भोगावतीच्या शेजारा खंडोबाचं मंदिर मारुतीच्या जवळ पांढरीच्या धन्याला हनुमान देवाला माता माझ्या पित्याला व जन्म दिल्या दोघाला सुंदराने मांडले व माता माझे मावले माता माझे मावले दुनिया मला धावले माता माझी मावले हक्काची सावले 33 कोटी देवाला इंद्र सभेला चांद सूर्य द्वागाला वल्ले राजा पित्याला लेर तेरे मतेला लेर तेरे मतेला काय का दादानो बंद माझ्या भावानो धाराशिव गावाला धाराशिव गावाला बगलाच्या दाराला व बगताच्या दाराला शिवंत नगराला व धाराशिव गल्ल्याला बगताच्या दारात रिंगाल देव वाढले रिंगणाला येवाव देवाचा येवावा देव गायाला कंठ देव शोभेला कंठ देवा शोभेला व गातो देवाला सांगतो मी तुम्हाला चुकलेले शब्दाला माफी द्यावी आम्हाला माफी द्यावी आम्हाला जनाच घेताना ववे कोणची लावाले देव तुम्ही सांगून झाली ववीला सुरुवात सुंदराने केवला कांबळ्याच्या गादीला
मंडपा काय म्हणायचं तरी पण काय तपची होय सुमरण मांडले देवाचे नाव घेतला सुमरण मांडले देवाचे नाव घेतला काय करारो बंधू माझ्या बंधू माझ्या बाबानो माय माझ्या बहिणीनो मारे पूर्वी काळाला गेलं सध्या योगाला मारे पूर्वी काळाला पहिल्या सध्या योगाला घेवर माझा बिरापा देव माझा बिरापा देव माझा बिरापा नाही बापा दसाचा नाही पापा दोषाचा सूरच्या तेजाचा गंगाबाईच्या पोटाला जन्मदान घेतला गंगाबाईच्या पोटाला जन्मदेवान घेतला मला माझ्या मातेचा देवपणा पेला शेळ्या मेंढ्या राखीत शेळ्या मेंढ्या राखीत देव उपर झाल्या गणाला देव उपर झाल्या गणाला बालाबाईच्या हाताने बालाबाईच्या हाताने बालूबाईच्या हाताने बालूबाईच्या हाताने देवा बिरा पानया देवा बिरा पानया राजाच्या कन्या कामबाईला राजाच्या कन्या कामबाईला घेतलं वर्ष करून लग्न देवान केलं लग्न झाल्यावर या देव माझ्या बिरापा मात नाही बोलत सांगायला लागला संभाळ सून संसारे मला जायचं लपला संभाळ सून संसारे मला जायचं लपला बालूबाई बोलते लडक्या कला माझ्या देवाचे सुंबरान मांडेल का हो देवा काय म्हणता देवा पहिलेच देव गेला देवा आणि या मान्य रूप देवा आणि पहिल्या देवा खरोखरच भोळेपणाला पहिल्या सत्ययुगाला आणि पहिल्या भोळेपणाला घडलेलं कथान देवा देवा सत्ययुगामध्ये राम लक्ष्मणाचा अवतार असायला बरोबर आहे हा गंगाबाईने खरोखरच बिन पुरुषाचं बाळ मागून घेतलं भैया सुरुणाला भोळ्या शंकराची सेवा करून आणि बिगर बाप्पा दोषाचा सूर्याच्या तेजाचा देव बिरप्पा गंगाबाईच्या पोटाला जन्माला देवा आणि हे बालू धनगरणीचा पाना पिऊन देवा खरोखर
खरोखर शेळ्या मेंढ्या राखून त्या बालुधनगरणीच्या दुधाचा उपकार फेडला. आणि देव बिराप्पा म्हणत आहे माता माऊले, हो हो आमच्यासारख्याची लग्न होत नसती, जगाच्या कल्याणासाठी आमचा जन्म झालेला असतो देवा. बाबा हा जरी जगाच्या कल्याणासाठी जन्म झाला तुझा तरी तू माझा लेक आहेस. माझा मला सुनमुख पाहण्याची अगदी गरज आहे. आणि तुझी इच्छा झाली माता माऊले, माताच्या हट्टाने देवा नानांगड्या राजाची कन्या कामाबाई बरोबर विवाह झाला देवा बिराप्पाचा. आणि लग्न झालं थटा माताना देव बिराप्पा लागला बोलायला माता माऊले. काय म्हणतो लाडक्या लेका? तुझी इच्छा पूर्ण केली, तुला सुनमुख पाहिलं, तुला खरोखरच आनंद दिला. मी आता माझी काम साधना संपली आणि तुला जायचं म्हणतो तपला. मला तपसाधना करण्यासाठी गेलं पाहिजे माता माऊले. लाडक्या बिरदेवा आजपर्यंत मी तुझी आई होते बरोबर आहे. आणि आज मी तुझी खरोखरच एकटी मालकीन नाही बाबा. हा तुझे लग्न झालं तुझ्या बायकोचा विचार घेऊन मग तो पुढे तुझं कार्य करायचं देवा. असं देवा सुना मानव असू देवा, प्रत्येकाला जोडा असते देवा, गाडीला दोन चाक असते ती. आणि देवा त्याप्रमाणे नवरा बायकोची जोडी असते. नवरा बायकोचा विचार जिथं आहे तिथं घर संसार चांगला आहे. आणि त्याच नियमानं देवा बिराप्पन आपल्या कामावंतीचा विचार घेतला पहिले सत्ययुगाला देवा. कामावंती सुद्धा नानंगऱ्याची सत्वधारी लेख होती म्हणत आहे वर्तनाला का हो मालक. आणि सीतेसारखी देवी होती देवा. मालक हा अगदी तुम्हाला तुमच्या हट्टासाठी तप करायला जायचं आणि दुष्टांचा संहार भक्ताचं रक्षण करायचं म्हणता. केलंच पाहिजे, त्यासाठी आमचा जन्म झाला माता माऊले देवा. आणि काय हरकत नाही जा बर का तू निघून. म्हणून तेवढ्या टाइमात देवा बिराप्पाने विचार केला म्हणाला निघून हे चालला मार्गाला लागला. निघून हे चालला मार्गाला लागला. आणि भैया सूर्य म्हणाला का किर दाट हे किर दाट गाडी लहान वन लागलं धुंडाईला. वन लागले धुंडाईला करेन लागले घुमाईला. धुंडिता ह्या धुंडिता निघून हे चालला. आणि बेळगाव जिल्ह्याला रत्नी त्याचा तालुका. बेळगाव जिल्ह्याला रत्नी त्याचा तालुका. अत्नी तालुक्याला गामूर गुंडी गावाला. अत्नी तालुक्याला गामूर गुंडी गावाला. अग्रणी नदीच्या नदीच्या कडेला. नदीच्या कडेला शेमीच्या झाडाला. शेमीच्या झाडाला गजागा आणली ध्यानाला. करणी माझ्या गुरुची यशवंत विराते. देवा बिराप्पानं जागा सोडली देवा, माताचं दर्शन घेतलं आणि आपल्या अर्धांगणीचा निरोप घेतला आणि देव लागला धुंडायला. नाव मावळत्या बाजूला निघून चालला वरला कल्ल्या भागाला जाताना हिंडताना फिरताना देवा. देवा हा बिरदेवाने विचार केला म्हणाला ज्या ठिकाणी आपल्या तपचा भंग होणार नाही आणि अशी जागा न्याळी पाहिजे, अशी जागा हुडकिली पाहिजे देवा. आपल्या तपजवळ कोण सुद्धा आलं नाही पाहिजे. निघून गेला बेळगाव जिल्हा आत्नी तालुका देवा. आत्नी तालुक्याच्या ह्या बाजूला मुरगुंडी गावाला अग्रणी नदीच्या कडेला. आणि शमीची दोन झाडं होती. देवाना विचार केला हीच जागा आपल्याला योग्य आहे त्या ठिकाणाला. आणि इथं आपली तप साधना होणार म्हणून हा बिरुदेवानं असं अनुष्ठान मानलं त्या शमीच्या झाडाखाली. आणि खरोखरच देवाचं नामस्मरण करायला लागलं. आणि बिरुदेवानं पहिले सत्ययुग झाला देवा. ध्यान मांडले ध्यान मांडले धन ध्यान मांडले तप सुरू केलं या. तप सुरू केलं या. झालं एक वरीसा. झालं एक वरीस. झाली दोन हर नमुन मुखरिता. झाली पाच वरेस. झाली पाच वरस. झाली 6 वरस. झाली 12 वरस. तप देवाने मांडले.
ज्ञानेश्वर भोसले सुंदराने मांडले नाम देवा बिरुदेवाने तपसाधना मांडली देवा आपल्यासारखी तपसाधना मांडली नाही. कशी मांडली देवा बिरुदेवानं तपसाधन देवा. देह जावो द्वारा हो पांडुरंग देडरावो यांनी छान देवा. बरोबर आहे देवा. तपल नमो नमो करता 1 वर्ष झालं तपल देवा. आणि 2 वर्ष झालं बरं. नमो नमो करता 3-4 वर्ष झाली देवा. आणि देवाच्या तपला झाली 6 वर्ष देवा. खरोखरच बिरुदेवानं तप मांडलं म्हणून आणि देवा धनगर कुळींचा उद्धार केला म्हणून नवल कुणाला वाटलं देवा. कुणाला वाटलं देवा. ज्ञानेश्वर नावाचं चिखली गावाचं ज्ञानेश्वर नावाचा आणि चिखली गावाचं देवा. आणि देवा भोजनाच्या बाळानं गादीला येऊन आपला पहिला दान धर्म निघावा. असं देवा. भक्तिवान राजाने 51 रुपयाचा दान धर्म केला. अशा भक्तिवान बाळाला आशीर्वाद देवा. पुरा भंडार देवा. माझं नमो नमो करता बिरुदेवाच्या तपला 12 वर्षे झाले या ठिकाणी देवा. एवढं मोठं पडलं देवा कुणाला देवा. आणि देवा इंद्रसभेला इंद्र राजाला कोडं पडलं विचार केला म्हणाला. इंद्रसभेचं रणखान लाभलं होतं हलायला देवा. लक्ष द्यावा भक्तांच्या नावाला. लक्ष द्यावं आणि भक्ताच्या नावाला देवा. श्रेयस नावाचं झरेगाव गावाचं देवा. श्रेयस नावाचं झरेगाव गावाचं. बाजीरावच्या बाळाना बाजीच्या बाळाना एडख्याच्या ताण्यानं असं देवा. गादीला येऊन लहान जेवून आपलं सुद्धा लावले गाव देवा. असं देवा हो. खरोखरच आपल्या मावळीच्या घरी कार्यक्रम आहे. धनगरी ओव्याचा कार्यक्रम चालला. बरोबर आहे देवा. भाग्यवंत बाळाने 51 रुपयाचा दान धर्म केला देवा. अशा लहानशा बाळाला आशीर्वाद देवा. बाळू मामा आला जाया. आणि देवा खरोखरच इंद्रसभेला कोडं पडलं रणखाम लागलं हलायला. इंद्रजित राजा लागला होता ते काय बोलायला देवा. बायानो हो. खरोखरच ही जराशी मोठी सेवा चालली. मोठं तप चाललं. आपल्या गादीला विस्कावून जागा भ्या आहे देवा. आपल्या गादीला धोका व्हायला करतो म्हणण्यावर कुणाला वाटलं देवा. कुणाला वाटलं देवा. अजिंक्य त्यांचं नाव रुईभर त्यांचं गाव देवा. अजिंक्य त्यांचं नाव रुईभरचे राहणार देवा. अजिंक्य त्यांचं नाव आणि रुईभरचं राहणार. हो. कसपट्याच्या बाळानं देवा खरोखरच पाहुणेदारी येऊन आपलं सुद्धा नाव निघावं. असं देवा. कसपट्याच्या बाळानं 101 रुपयाचा दान धर्म केला देवा. अशा भक्तिवान बाळाला आशीर्वाद देवा. देवा भारी दिला गाड बाय बाय बरं दिला गाड. आत्मापूरच्या बाळमामाचं बावट गाड. कोलवाडीच्या देवाचं बावट गाड. सोलापूर बारची लातूर गेला बसत उठत बाय बाय बसत उठत.
मैदानाच्या मुझ्याला दसरा द्वारात घर मैदानाच्या मुझ्याला दसरा द्वारात पलवडीच्या बिरदेवाचं भाव ठिकाणा पलवडीच्या बाळमामाचं भाव ठिकाणा गुरुदेवानं तप साधना मांडले आणि इंद्रस राजाने विचार केला अप्सरा बायाला लागला बोलायला हे बायानो खरोखरच त्या तपच्या जोरावरती माझं पद हिसकावून घेईल बर का कोण मिरत मान्य लोक हात जायचं तुम्ही इंद्र राजा हो काय केलं पाहिजे सांगा लवकर बर का आताच्या आता जाऊन त्या खरोखरच ग्रहस्थाचं कोण का असणार बरोबर आहे देवा आणि त्याची तपाची साधना मोडायची बर का आणि त्याच्या तप्पाला हानी आणायची त्याच्या तप्पाला हानी करून देवा तप मोडून टाकायचं म्हणतात आणि त्यानं त्याचं जर तप तुम्ही मोडलं तर माझी गादी कायम राहील आणि आमचा सुद्धा आनंद राहील या इंद्रसभेला देवा म्हणून इंद्रगडच्या अप्सरा निघून कशा चालल्या गोंधळ्या चालल्या महाराजाला लागल्या. गोंधळ्या चालल्या महाराजाला लागल्या. अरे येता बरं येताना जाताना येता बरं येताना येताना मानव लोकाला माझ्या अरे तुमच्या घराला झाडाला अग्रणीच्या घराला केला सुंदर मांडल मांडला हरिनाम घेतला घेतला अप्सराबाईंनी मलकाचं ऐकलं निघून गेल्या देवा मान्य रूपात मधल्या तळात अग्रणीच्या कडेला आला आणि शमीच्या झाडाखाली देवा अगदी त्या अप्सरा साऱ्या खरोखर नाचून नाचून सुद्धा फेरोसनी झाल्या एकेकीच्या तोंडाला फेसाचा गोळा आला महाराज पण देवा हा बिन पप्पा दोसाचा सूर्याच्या तेजाचा गंगाबाईच्या कुसाचा बालाबाईच्या दुधाचा देव बिरदेव नव्हता पापा दोषाचा ज्याप्रमाणे कृष्णदेव जन्मला त्याप्रमाणे बिरुदेवाचा अर्थ त्याच नियमानं झाला देवा आणि देवा खरोखर सत्ययुगामध्ये राम लक्ष्मणाची जोडी तशी कलियुगामध्ये विठ्ठल बिरदेवाची जोडी आहे गुरुदेवाच्या उत्तराने परमेश्वरा या वयाचा जर मी नाच गायन बघन आणि माझं सत्व जाईल माझ्या तपाची हानी होईल गुरुदेवानं तोंडावर बुकुर घेतलेला तसंच राहिला डोळ्याची पापणी नाही उघडली परमेश्वरा आणि 12 वर्षाचं तप झालं भोवतली वारुळ निर्माण झालं आणि वारुळ वाढलं होतं त्या वारुळात गुरुदेवाची तपसाधना चालू होत्या बाया जमून गेल्या त्या ठिकाणाला आणि निघून आले हा इंद्राच्या जाग्याला आणि लागले इंद्रदेव देवा हो अहो काय सांगायचं तुम्हाला काय झालं बाया अहो नाचून नाचून दमून गेला आजपर्यंत आम्हाला खवाचा पीएस आलं नाही आणि आज काय झालं त्यात खरोखरच बिरदेवाने तप सोडलं नाही काय अहो दिसतं डोळा उघडून सुद्धा आमच्याकडे नाही बघितलं देवा बायानो आता तर माझ्या जीवाला घोर लागला का तर माझं इंद्रपद जात कारण सतयुगामध्ये सुद्धा पदाला लोक बाहुलेली होती बरोबर आहे देवा आता ज्याप्रमाणे कलियुगामध्ये पद भोगण्यासाठी नाना तऱ्हेच्या कार्य करायला माणूस तयार होतो त्याच नियमानं इंद्रराजाने देवा विचार केला म्हणाला देवा आणि विष्णूचा आठव मांडला त्या टाइमाला इंद्र माझ्या देवा कैलासाच्या जाग्याला इथून माझ्या देवा मांडला इथून माझ्या देवाचा आठवत्याने मांडला पंढरीचे महाराज केला म्हणे रूप घेऊन इंद्र सभा जाऊन रूप घेऊन इंद्र सभेला जाऊन इंद्रजित राजाला देव बोलू लागला कुकर
काळजी करो या गादी नाही जाणार नको काळजी करो या नाही गादी जाणार सुंब बघा राहणार नाव देवच घेतलं हरे 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 महादेवा ब्रह्मा विष्णू शंकरा देवा इंद्रच्या राजाला कोण पडलं विष्णूचा अवताराला देवा दावा त्यांनी केला विष्णून अंतरी केलं अंतरी जाणलं पंढरीच्या पांडुरंगाने विचार केला म्हणाला गुप्त रूप घेऊन आला इंद्र सभेला आणि लागला इंद्र जिथे आहे राजा काय म्हणता इंद्र हे विष्णू देवा बाबा हो गंगाबाईचं बाळ आहे बिरुदेवाचा अवतारी आश्रमीच्या झाडाखाली सेवा लागला करायला पण महाराज मला लागला बिहा वाटायला माझी सत्ता जाती का माझं इंद्रपद जात म्हणून बाबा हो काही काळजी करू नको तुझ्या गादीसाठी त्यानं तपसाधना मानली नाही महाराज हा दुष्टांचा नाश करण्यासाठी भक्ताचं रक्षण करण्यासाठी तप मांडलं म्हणता बिरदेवानं बाबा तुझ्या गादीला काही सुद्धा धक्का लागणार नाही तू अजिबात काळजी करायची नाही तू आताच्या आता असं करायचं बिरुदेवाला शरण जायचं आणि त्याच्या अडचणी दूर करायच्या बाबा काय हरकत नाही वासई इंद्राची समजूत काढून पंढरीच्या पांडुरंगाने पंढरीचा महाराज म्हणजे 3 तळाचं गमन करणार महाराज विष्णूचा अवतार प्रभू रामचंद्राचा अवतार त्याने काय केलं त्या टाइमाला देवा झाली 12 वर्षी आपली बंधूंची भेट नाही देवा खरोखरच आपणाला भाऊ सोडून गेला कारण आपण शब्द दिलता ज्या टाइमाने गंगाबाईच्या पोटी जन्म घेताना लक्ष्मणाला सांगितलं होतं बाबा मी गंगाबाईच्या पोटी जन्म तू घेशील आणि बालूबाईच्या मेंढ्याला कुठे तिच्या दुधाचा उपकार फिरशील आणि खरोखर पहिलं लग्न भंडारा संघ दुसरं लग्न तलवारी संघ रामाबाई बरोबर लग्न तुझं लागेल 2 बायका होतील 2 आहे तुझ्या होतील बाबा आणि तुमचं काय म्हणून सांगितलं देवकीच्या पोटी जन्म घेर आणि यशोदा मातेचा पाना पिन देवा माझं पहिलं लग्न देवा सत्यभामा बरोबर लागेल आणि दुसरं लग्न तुमचं रुक्मिणी बरोबर माझ्या 2 आहे होतील पण बाबा ही अवतार सोडून जर आपण पुढचा अवतार घ्यायचा म्हणलं असं आता मला सत्ययुगामध्ये राम लक्ष्मण कलियुगामध्ये विठ्ठल बिरदेव म्हणल्या शिवभाग पडणार नाही आणि या भावाची झाली या विठ्ठलाला देवा म्हणून म्हणलं आता जायला पाहिजे ज्या ठिकाणी तप करतो त्या ठिकाणी आणि बिरदेवाच्या अवताराची भेट घेतली पाहिजे ठिकाणाला देवा महाराजा आणि केला म्हणे विचार अरे रूप दिले सोडून सोडून रूप दिले सोडून रूप दिलं सोडून सोडून वाण्यात हे रूप रूप केलं धारण रूप केलं धारण नवशकावं नंदी नवश बघा नंदी नंदी केलं निर्माण निर्माण नंदी केलं निर्माण नवश नदी मंदी नवश नदी मांडे आणि एक काय होंडा एक होंडा नंदी होंडा नंदी निर्माण 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 हे केलं होंडा नंदी वरे आणि झाडानी बाटवा नवल्या नागल बंदी या बंदी या येत त्याने लादला सुभजरान मांडल मांडल कांबळ्याच्या गादीला म्हणून पंढरीच्या भगवानानं म्हणे विचार केला वाण्याचं रूप धारण केलं चालता बोलता काय पालटले देवा निघून गेले आणि हे वाण्याच्या रूपात नवशा नंदी निर्माण केलं बाबा देवाला काहीच कमी नसतं देवाना नुसतं तोंडातलं बोललं की सगळं उत्पाद तयार होतं खरा देवा जर त्या पंढरीच्या पांडुरंगाला 3 तळाचं गमन करणारा देव पंढरीच्या पांडुरंगाला बिरदेव कुठं आहे का माहित नव्हतं का आपण जगाला दाखविण्यासाठी देवा सगळी करावी लागती रचना 900 नंदी निर्माण करून 900 नंदी मध्ये एक होंडा नंदी आणि 900 नंदीवर गहू हरभऱ्याच्या गोण्या त्यांनी लादल्या असं आणि एपाऱ्याचं रूप वाण्याचं धारण केलं आणि एक होंडा नंदी तयार केला होंड्या नंदीवरती आपल्या बंधूचा बिरुदेवाचा घोंगडीचा कांबळा भंडाराचा बटवा नवल्या नागरबंदी येत त्याच्यावरती लादले देवा आणि नंदी हकीत हकीत घाट्या घुंगरं बांधले देवा असा संस्कार केला आणि नंदी हकीत निघून कसा चालला निघून चालेला महाराज
चालले देवा बोले मारे गेला जाता बार जाता येता बार येता पंढरीच्या देवाने पंढरीच्या देवाने नंदी बघा घेऊन नंदी बघा घेऊन आणि या पर्याच्या रूपाने देव चालले गोरे या पर्याच्या रूपाने देव चालले गोरे जाता बार जाताना हे दबरे पंढरीला सोडवले पंढरीला सोडवले मंगळ येड्याला जाऊन मंगळ येड्याला जाऊन मंगळ वेड जाऊन मंगळ वेड्याला जाऊन सालावर भेटीला सालावर भेटीला काय नवल घडले काय नवल घडले सांगू काव तुम्हाला सांगू काव तुम्हाला देवा उन गेला देवा उन गेला माळिंगाय भगत इंडीची राखत माळिंगाय भगत इंडीची राखत साला वेळ घाटीला तळा पडला देवा नंदी हकीत हकीत गाठ्या घुंगराचा आवाज काढी दिया पंढरीचा महाराज देवा वाणी रूपी देवा चालला देवा निघून मंगळवेढा तालुका हुलदंती गावाला देवा व्यापाऱ्याच्या रूपाने देवा खात जात असताना दोन पार रात्रीला मंगळवेढा गावाला देवा देवाचा भगत म्हणजे शिवाचा भगत आणि या देवा उन्हाळा असणारा माळिंगराया देवा हुलजंती गावाचा माळिंगराया भगत त्या मंगळवेढा तालुक्याला साळावर तट्टीला मेंढीच्या पिढाला 9 लाख जाण्या 9 लाख ताने 18 गंताबाकड मेंढीचा तळ होता दोन पार रात्रीला माळिंगरायाची धनसंपदा देवा भरपूर होती त्या या ठिकाणाला मेंढीच्या तळाला होती आणि दोन पार रात्रीला गुल्या मोगरे कुत्र होती त्या मेंढीच्या तळाला त्या टाइमाला ह्या माळिंगरायाच्या तळावरती पंढरीचा भगवान पंढरीच्या महाराजाच्या नंदीच्या घाट्या घुंगराचा आवाज लागला होता वाजायला देवा विचार केला म्हणाला का गुल्या मोगऱ्याने आणि आपल्या ह्या मेंढी मावलीला कोणतर चोर सावलेला असावा म्हणून कुत्र्याने कालवा सुरू केला आणि कालवा सुरू केल्याबरोबर माळिंगराया आपल्या पेड्याचा उठला मेंढीची राखण करणारा माळिंगराया गुपणीला गोंडा लावला देवा देवा खरोखरच माळिंगराया देवापेक्षा आगळा भगत होता तेवढ्या टाइमात गुंडा सोडणार म्हणतात 900 नंदी मध्ये होंडा नदी नद्र पडायला माळिंगरायाला होंडा नंदी नद्र पडला विचार केला म्हणाला अरे अरे परमेश्वरा होंड्या नंदीवर तर देवा माझ्या गुरुचं प्रीत आहे देवा आणि ही चोर साव नसून देवा माझ्या गुरुचीच करणी असावी म्हणून धावत पळत धावत आहे पळत धावत आहे पळत धावत आहे पळत धावत आहे पळत माळिंगराया भगत माळिंगराया भगत होंडा मेंढी धरला होंडा मेंढी धरला होंडा मेंढी धरला होंडा मेंढी धरला मला विचार करायला पहिले सेत योगाला पंढरीचं महाराज पंढरीचं महाराज धावत पळत धावत पळत माळिंगरायाला बोलत वसुमेहराला
देवा माळिंगरायानं नंदी धरला हातामध्ये उभा राहिला त्या ठिकाणीला मागटला वाणी रूपी देव काय लागला होता माळिंगरायाला बोलायला देवा. अरे अरे धनगरा नंदी धरण्याचं काय कारण बाबा मी चाललो माझ्या वाट्याने माझ्या गुरुचं याच्यावर पाहून बिरुद आहे देवा. काय म्हणतो माझ्या गुरुचं बिरुद आहे म्हणून मी नंदी धरला देवा. हे धनगरा हो वाट्याच्या कडाला मेंढ्याचा तळ तुझा मोठा दळभाग पडलेला आहे या ठिकाणाला बरोबर आहे देवा. आणि वाणी रूपी मी व्यापाराच्या रूपाने नंदी घेऊन चाललो आणि तुझा गुरुचा बिरुद कुठं नजर पडलं तुला म्हणजे नंदीवर नजर पडलं देवा म्हणून तुमचा बैल धरला म्या. म्हणजे या गुरुचं बिरुद आहे तुझं म्हणता नंदीवरचं हो माझ्या गुरुचं बिरुद आहे देवा. बाबा तुझ्या गुरुचं काय नाव आहे बाबा सुरवंतीचा बिरुदेव माझा गुरु आहे तर देवा. बाबा हो हे बिरुदेवाचा ठाव ठिकाणा मला सांग बाबा तुझ्या गुरुचा माझ्या गुरुचा ठिकाण ठिकाणा मी सांगू शकत नाही. माझा गुरु लय वंगळ आहे देवा. आणि तुला सांगितलं माझं ठिकाण जर कोणाला सांगितलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही बाबा. तुम्ही जायचं आणि किरी गावाला अमुक सीत पाटलाची भेट घ्यायची आणि ती तुम्हाला ठाव ठिकाणा सांगेल देवा. बाबा तुझ्या पैसे नाही ठाव ठिकाणा माझा लागायचं माझ्या पैसे नाही लागणार देवा. पंढरीच्या महाराजाला आनंद झाला परमेश्वरा काय का असं ना जगाला दाखविण्यासाठी तरी हो आणि बाबा खरोखरच या बिरुदेवाच्या ठिकाणाचा तपास मला लागला बाबा असं देवा. आणि देवा खरोखरच नवशे नंदी आणि लागला बोलायला बाहेर राया हो धन्य धन्य तू भोळ्या शंकराचा भक्त आहे बाबा. असं देवा. जगाच्या कल्याणासाठी तुझा जन्म झाला बाबा मेंढीची राखण केली बरोबर आहे देवा. आणि जगाला देव दाखवून दिला बाबा खरोखरच जन मेंढीची राखण केली देवाला त्याला द्वारकेचा हारी दिसलं देवा. बाळू मामानं मेंढीची राखण केली मेंढीची सेवा केली जगात देव झाला देवा. बरोबर आहे देवा. बाबा ज्यानं खरोखरच मेंढीची सेवा केली त्याला अर्ध ठुलं नाही देवानं नाही देवा बरं का. आम्हाला समजूत घातली दोघा आशीर्वाद दिला त्या ठिकाणी पंढरीच्या मारा बाबा पंढरी मला सुद्धा पंढरीचा महाराज म्हणजे ते बंधू भेटीसाठी हैराण झालो हो महाराज पाया पडतो तुमच्या. म्हणून देवा खरोखरच पंढरीच्या महाराजांना माळिंगरायाला दर्शन दिलं त्या ठिकाणाला नवशे नंदी जाग्याला गैब केला आणि काशीच्या ब्राह्मणाचं रूप धारण केलं देवा. आणि वाण्याचं रूप सोडून दिलं त्या ठिकाणाला गडबडा लोळलं वाणे आणि बामणाचं रूप धारण केलं हो आणि गौड बंगाल देशाच्या बामणाचं रूप धारण करून पंढरीचा महाराज देवा बंधू भेटीसाठी निघून चालला त्या ठिकाणाला. कुठं निघून चालला देवा. निघून चालेला वाणे निघून चालेला मारे गाला लागेला मारे गेला गेला निघून चालेला वाणे निघून चालेला मारे गाला लागेला मारे गेला गेला. दत्त बारे दत्त नाव येताना येताना मावळच्या बाजूला मावळच्या बाजूला भागाला भागाला जावना आणि गावाला गावाला जावना विठ्ठलाचं रूप कसं दिसत जागर घालू या जागर त्याला घालू या जागर घालू या जागर त्याला घालू या जागर. पंढरीचा महाराज हो निघून चालला भेटीसाठी या भावाच्या धाकट्या भेटीसाठी देवा. अलखिरी गावाला गेला देवा. दिवस मावळायचे येळेला देवा. उन्हातानाचं पैपुळी देवा पंढरीचा महाराज वनानी वन कटमुठ बुडी देवा. बरोबर आहे देवा. देवा माणसाचं बरं हे देवा देवाला भक्तासाठी काय बी करावं लागतं यत्न सहन करावे लागते भक्तासाठी देवा. ज्या दगडांना देवा टाकीचे घाव सोचले हो त्याला देव पण मिळतं देव व्हायचं सुद्धा सोपं नाही महाराज. बरोबर आहे देवा. पंढरीचा महाराज निघून गेला अलकिरी गावाला. त्या अलकिरी गावाला मुक्षित पाटील राहत होता. त्या पाटलाचा ने मोठा असायला. हो बाबा हो आपण अमित पाटलाच्या गावात राहतो. बरोबर आहे दादा. आपण दरवाजाच्या कडाला दोघ जण राखणे आपल्या गावाला चौकून तटबंदी आहे. ऋषीच्या तोंडाला दरवाजा आहे देवा. आणि या दरवाजात दिवस मावळला की आतला माणूस बाहेर नाही बाहेरला माणूस आतमध्ये राही बाबा. बरोबर आहे दादा. आणि अशा टायमाला देवा धर्माच्या टायमाला दिन मावळाच्या टायमाला येशीच्या डांब्याला पंढरीचा पांडुरंग वाण्या बामणाच्या रूपाने देवा आला. नमस्कार बाबा. नमस्कार महाराज नमस्कार नमस्कार.
हा देवा तुम्ही ह्या अलकिरी गावचं कोण अहो आम्ही दोघ जण रखवालदार आहोत या इशीच्या तोंडाचं भाऊ हा इशीच्या तोंडाचा रखवालदार आपण दार का बंद केलं एवढा महाराज हो मला खरं सांगायचं म्हणजे आमचं असं आहे कसं आहे आमच्या गाव आहे अमुक शीत पाटलाचा आमचा पाटील म्हणजे असं आहे तो सुद्धा अहो गावातल्या लोकांना कुणाला जर काटा मोडला तर पाटलाला रक्त निघतं अहो सगळ्याची ताण भाजवतो सगळ्याची गरज भाजवतो पाटील आणि आणि आमच्या गावाला गुण तटबंदी आहे कुठलं वाट नाही अरे एवढी भाऊ हा मी ह्याच बाजूने आलतो पण वाट नाही नेत्रपल्ली म्हणून गावाला येडा मारला पण एसीच्या तोंडाला तुम्ही दोघं नेत्र पडला अजून एक नियम आहे बघा काय हो 6 वाजले दिवस मावळला हा. का बाहेरला माणूस आतमध्ये नाही आणि आतला माणूस बाहेर नाही आमच्या गावाला तटबंदी आहे देवा बाबा मला उशीर झाला या टाइमला मला मोक्षित पाटलाची भेट घ्यायची होती मी काशीचा ब्राह्मण आहे बरं का ब्राह्मण जरी असलं महाराज हो आम्ही तुमच्या पाया पडतो दर्शन घेत आहोत तुमचं पण आमची एक विनंती आहे का कसं आम्ही लोकांच्या आमचं कसं आहे महाराज माहिती आहे का कसं आहे एखाद्याची जर चाकरी केली हो हो इमानदारीने चाकरी करायची चाकरी करणाऱ्यांना इमानदारीच केली पाहिजे बाबा इमानदारीने जर चाकरी केली तर त्याची मी सेवा मेवा मिळतो आमच्या गावचा नियम आहे दिवस मावळला की आत माणूस सोडायचं नाही असं माफ करा महाराज तुम्ही आलाव जरा उशिरा असं दिवस मावळून गेला आम्ही तुम्हाला आतमध्ये घेऊ शकत नाही महाराज ऐका बंधू भावानो खरंच विष्णूचा अवतार 3 तळाचं गमन करणारा पंढरीचा पांडुरंग काय बोलतो त्या दोन रेकॉलदार बाबाऊ हा तुमच्या गावाचा जर नेम असा असला तर मी सुद्धा मोडू शकत नाही बाबाऊ बरोबर आहे देवा मी रात्र तुमच्या इशीच्या बाहेरल्या टेकडीला काढतो म्हणजे तुम्ही आतमध्ये नाही येणार नाही बाबाऊ मी दोघा राखण्याला आश्चर्य वाटायला परमेश्वरा असं एवढा विद्वान माणूस असून सुद्धा हट्ट करीत नाही माणसाजवळ लिहित असेल तर काय बी घडू शकतं बरोबर आहे देवा माणसाने सहनशीलता शिकायला पाहिजे देवा माणसाने देवा खरोखरच ज्याप्रमाणे देवाने केलं त्याप्रमाणे वागलं पाहिजे देवा म्हणून पंढरीचा पांडुरंग रखवालदाराला बोलून बाहेरल्या बाजूला टेकडीला जाऊ पंढरीचा महाराज बनित आहे देवा हो. काहीतरी चमत्कार दाखविल्याशिवाय नमस्कार कोण करणार नाही महाराज बरोबर आहे पंढरीच्या पांडुरंगाने टाळा आणि मृदुंग घेतलं हात देवा आणि टेकडीवर जाऊन बसलं काय तर दाखविलं पाहिजे या ठिकाणाला म्हणून देवा टाळ मृदुंगाची ध्वनी बाहेर काढली देवा आणि कीर्तनाची ध्वनी लावली देवा पंढरीच्या देवानं कीर्तन मांडलं कीर्तन मांडलं कीर्तन मांडलं रे आले कीरी यशीच्या रे बाहेर यशीच्या रे बाहेर गजर लागला होयाला गजर लागला होयाला गजर लागला होयाला गजराच्या देवाचे गजराच्या योगाने कीर्तनाच्या योगाने कीरी गावात उजेड लागला पडायला उजेड लागला पडायला नक्की लागल्या लागायला गावच्या रे पाटील पारे रातीला त्याच कोण उठेला त्याच कोण उठेला घर बाहेर येऊन वाडे बाहेर येऊन राखण्याला बोलत राखण्याला सांगत काय झालं देवा देवा सांग लवकर या पंढरीच्या महाराजाने टाळ मृदुंगाची धुनी लावली आणि कीर्तन मांडलं देवा कीर्तन मांडलं त्या ठिकाणाला देवा असं कीर्तन देवाना देवा सत्वाच्या जोरानं आणि सत्वाच्या योगानं देवा आणि लाईटी लागा लागल्या आणि राग लागला चढायला देवा त्या गावात देवा उजेड लागला पडायला ज्याच्या सत्तेला ह्या झाडाचं पान हलत नाही त्याप्रमाणे पंढरीच्या पांडुरंगाने भजन कीर्तन केल्यानंतर 2 पारातीला 12च्या टाइमला सूर्य उगवल्यासारखा प्रकाश लागला नगरीमध्ये पडायला आणि 10 दिशेला सुगंध लागला होता सुटायला देवा 2 पारातीला अमुक सिद्ध पाटील त्या खरखरे लालकिरी गावात कोणी जागा झाला म्हणला 2-3 तासातच रात्र कशी काय संपली कातरच गेलं पाहिजे येशीच्या तोंडाला आणि राखण्याला बोललं पाहिजे देवा आणि म्हणून गावचा पाटील देवा येशीच्या तोंडाला हे सगळ्या कस काय रे बाबू आज 2 तासातच कस काय उजळलं रे अहो काय आम्ही विचार करा दिसतो अंगठा किशोरन बसस तोर तर उजळलं बी बरं. उजेड बी पास त्यामुळे उजळलं असेल रे काय मला काय कळलं बाबा ह्याला
त्या वळे पाहुण्याच्या जेवढा म्हणून उजळले अरे रोजच कोणाच्या कुणाच्यात हायकीच्या ए बाबा हो, खरे खरंच काय झालं चमत्कार ह्या टाइमाला कोण आलं होतं का आपल्या का तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे दिवस मावळाच्या जरा मोडल्या बाजूला कराय एक ब्राह्मण आलतं बघा आपल्या इथे दिवस मावळून गेल्यावर आज आणि तुमची गाठ घ्यायची म्हणत होती ती असं म्हणता आम्ही म्हणलं महाराज हो, हो. आमच्या गावचा नियम आहे म्हणलं दिवस मावळाच्या आतमध्ये सोडायचं नाही मग काय म्हणला तो माणूस वामन बर का बाबानो तुमच्या गावाचा कधीच मी नियम मोडणार नाही दिवस उगेपर्यंत तुमच्या गावाच्या बाहेर येत राहील असं आणि त्याने कीर्तन म्हणलं त्या टिकडीवर जाऊन अमुक सिद्ध पाटलानं विचार केला म्हणाला कोणतरी सत्वधारी देवरूपी माणूस असावा अशा टाइमाला त्याच्याशिवाय लिहिता नसते बरोबर आहे देवा एखादा मान्य असता तर मग त्या तुम्हाला दाब दिला असता आणि दमदाटी केली असती पण बाबा भाऊ खरं खरं कुंच्या टेकडीला आहे म्हणून चला ह्या टाइमाला त्या अहो या गावाच्या बाहेरल्या उच्च टिकीले बसले असं आणि कीर्तन म्हणलं त्यांनी म्हणून अमुक सिद्ध पाटील निघून कसा चालला सारी जण बघा मिळून चालल्या दिव बघा मिळून सारी जण बघा मिळून चालल्या दिव बघा मिळून आणि गावाच्या बाहेर गावाच्या बाहेर आणि गावाच्या बाहेर गावाच्या बाहेर ते कडी लावा बघा जाऊन ते कडी लावा बघा जाऊन पंढरीच्या देवाच्या देवाच्या घेतला पंढरीच्या देवाच्या देवाच्या घेतला बोलाया नवा बघा लागले सांगाया नवा बघा लागला संगुरा नवा बघा मागले नाव देवाचं बघा घेतला बाबानू हो. वरल्या टिकडीवरती महाराज म्हणतात तिकडे गेलं पाहिजे कीर्तन ऐकाय गेलं पाहिजे देवा आणि त्यांची खरोखरच मुलाखत घेतली पाहिजे निघून गेलं गावची गाव देवा दाबारा तरी देवा खरोखर दरवाजाच्या कोणाची हो कुणी पाणी आणायचं घागरी तिथे ठेवल्या देवा गेले देवा पंढरीच्या पांडुरंगाकडे कीर्तनाच्या जवळ गावून देवा पंढरीच्या महाराजाचं या मुक्षित पाटलाने दर्शन घेतलं महाराज हो खरोखर तपस्वी महाराज तुम्ही धन्य आहो. कुणी आमच्या गावाला पाय लागलं बरोबर आहे देवा. सर्वांची पण आमच्या गावाला वाटोळीनं आली महाराज हो पण आमच्या कुण तुम्हाला हे खरोखर दरवाजाच्या आतमध्ये सुद्धा घेण्यात आलं नाही महाराज बरोबर आहे तुमच्या गावाचा नियम मी मोडला नाही देवा त्यालाच म्हणायचं देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला बरोबर आहे देवा देव आले घरी देवा खरोखरच काय का सरा महाराज हो तुम्ही आता उठा आणि आमचा नका विचार करू चला आमच्या बरोबर आमच्या नगरीमध्ये बरं का नाही बाबा मी तसं येणार नाही मी सकाळ दिवस उगवल्यावरच तुमच्या नगरीत पाऊल टाकीन देवा म्हणजे आमच्या गावचा तुम्ही कधीच नियम म्हणणार नाही महाराज नियम तुमच्या गावचा मोडणार नाही मी आणि उगवेपर्यंत देवा तुम्ही इथं थांबणार इथंच थांबणारा कीर्तन सांगणार देवा ऐका भाविकानो हो सगळ्या गावच्या गावांनी देवा खरोखरच रात्रभर कीर्तनाचा आनंद लुटला बरोबर आहे देवा भजन गायन केलं देवा पंढरीच्या महाराजाच्या देवाच्या संगतीत राहायला मिळेल सगळ्या गावाला हो कुणाच्या ना कुणाच्या रूपानं देव पण मिळतं माणसाला कुठल्या चांगल्या माणसाची जर संगत केली देव पण मिळतं देवा आणि चांगुल पण सुद्धा मिळतं महाराज म्हणून चांगल्याची संगत केली पाहिजे देवा कशी तर रात उजळली देवा आणि दिवस उगवल्यानंतर देवा आणि बामणाचं पाय धरलं त्या जामुक्षित पाटलानं महाराज हो चला माझ्या घरवाड्याला नेतू तुम्हाला महाराज अमुक शिदानं वाजत गाजत देवा आणि सारी जण मिळून देवा वाद वाजत घरी आणले त्या ठिकाणाला देवा चालले देवा. पंढरीच्या महाराजाला देवा खरोखरच घेऊन चालले नगरीमध्ये देवा निघून ये चालले मार्गाला लागले. चालले ते निघोदे मार्गाला लागले. जाता बार जाताना येता बार येताना नगरी मध्ये जाऊ नये नगरी मध्ये जाऊ नये
घेर वाड्या देऊन घेर वाड्या देऊन काय लागलं बोलायला घराच्या घरतीला सुमरान देवल कांबळ्याच्या गादीला बाबानो हो. चला वाजवी देवा खरोखरच निघून आली या मुक्षित पाटलाच्या वाड्याला काशीच्या ब्राह्मणाला देवा वाजत गाजत नगरीमध्ये नेलं देवा आणि अमुक्षित पाटलानं त्याचं चरण वंदलं देवा चरण धुवून देवा पाटावरती उभा केलं हो आणि लागलं बोलायला महाराज माझ्या घरामध्ये चला महाराज भोजनाला बसा भोजन तयार झालेलं आहे देवा आणि एवढ्या टाइमात काय लागलं पंढरीचं महाराज बोलायला देवा काय लागलं बोलायला देवा बाबा हो मी तुझ्या घरी जेवायला आलो नाही मी कुणाच्या घरी जेवण करीत नाही बाबा कस काय एवढंच देवा? माझं एक सांग बाबा हो खरोखरच जर तुला द्यायचंच असेल असं तर कुरडी शिदा जर मला दिली तर माझ्या मी स्वतः हाताने बनवून खाणं कुणाच्या हाताचं मी खात नाही बाबा म्हणजे कुणी केलेलं तुम्ही खात नाही देवा तुझा झाला एवढा पाहुणचार मला भरून पावला बाबा मी तुझ्या घराला पाहुणा म्हणून आलो नाही हो मी खरोखर तुझा जोडीदार मी तुझा संगतीचा माणूस आहे बरोबर आहे देवा बाबा तुला भाग्य लाभलं माझं तुझं या गावाला माझं सुद्धा या भाग्य लागलं या गावाला येण्याचं हो तुला जर द्यायचंच असेल तर कुरडी सीधा मला दे बाबा अमुक शिदा त्या राणीनं देवा उलत पालत 3 पैसे दिलं देवा आणि विचार केला घरामध्ये गेली हो उलट पलट 3 पैसे घेतल्यापेक्षा काय तर केलं पाहिजे आपल्या वाड्याला मोठा माणूस आला बरोबर आहे त्याची देवा परीक्षा घेतली पाहिजे आता चमत्कार बघितला पाहिजे असं बाबा हो हो जर मोठ्या माणसाला प्रश्न विचारायचा म्हणलं तर हळूच रूपानं चालावं लागतं बरोबर आहे. काहीतरी थोडा तानाजी मालुसरे ना जसा चिमटा घेऊन बघितला तसा चिमटा घेऊन बघितला देवा आणि देवा उलट पलट 3 पैसे कुरडी भिक्षा आणि बमनाच्या पदरीत घातली देवा महाराज हो हे काही घ्या भिक्षा ही द्या बाई, भिक्षा घेतली देवा महाराजानं महाराज हो तुम्ही भिक्षा घेतली पण आता याचं काय करणार कुठं जाणार कसं शिजविणार महाराज तुम्ही गावाच्या वावरल्या बाजूला जाणार आणि महाराज हो तुम्ही शिजविणार खरी गोष्ट आहे, पण आम्ही आता असं करतो काय करतो तुमच्या जवळ काय एवढा काहीच नाही भांडण नाही खुटा नाही काय नाही देवा आम्ही 2 मडकी देतो हा मातीची मडकी द्या मला 2 देवा आणि आमच्या गावच्या आलेल्या माणसाचा मी असा तिरस्कार नाही करणार बरोबर आहे देवा कटिकराचा बाळा हे आमच्या खरोखर तुमच्या संगतीला देतो तुम्हाला जोडीदार होईल काय हरकत नाही कट्टीकराचं बाळ घेऊन जातो मी देवा